कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. असं का सांगतोय, सध्या महायुद्धामुळं आपल्या राज्यामध्ये भरपूर ठिकाणी अफवा पसरवल्या जातात. काही काही गोष्टी खऱ्या असतात, काही काही खोट्या. पण स्वतः आपण जास्त पडताळणी केल्याशिवाय कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका. आता आज असंच झालं, एका व्यक्तीने सांगितलं की पेट्रोलचा आपल्या इथं तुटवडा होत चाललेला आहे, पेट्रोल देत नाही आहेत. तर मी सर्वात पहिलं खात्री करावी म्हणून पंपावर गेलो. त्यांना विचारलं तर ते म्हणले दुपारी पेट्रोल संपलं होतं म्हणून असं सांगण्यात आलं होतं. पण असं सांगितलं होतं की पेट्रोल सध्या नाही आहे, तुटवडा आहे, बंद आहे, असं काहीच नाही सांगण्यात आलं. पण त्या व्यक्तीकडनं अशी माहिती मिळाली की टू व्हीलरसाठी पूर्णपणे पेट्रोल बंद आहे, फोर व्हीलरसाठी पण काही गाड्यांनाच मिळणार आहे. तर तीच गोष्ट पुढे चार अशा 8-10 लोकांपर्यंत पोहोचली गेली. पण मला स्वतःला खात्री करायची होती म्हणून मी स्वतः पेट्रोल पंपावर गेलो, त्यांना विचारलं. तर त्यांच्याकडनं अशी माहिती मिळाली की पेट्रोल दुपारी संपलं होतं म्हणून असं सांगितलं होतं की पेट्रोल नाही आहे. पण इन केस आता पुढं पेट्रोल भेटेल का नाही भेटेल किंवा तुटवडा होणार आहे का नाही याची आयडिया त्यांच्याकडं सुद्धा नाही आहे, हे लक्षलं. पण हेच सांगू वाटतं तुम्हाला की कुठल्याही अफवांवर लगेच विश्वास ठेवू नका, स्वतः आधी खात्री करा. आणि त्यानंतर आम्ही आलो होतो आळंदीतल्या या सुंदर उद्यानामध्ये. मला माहितीच नाही की आळंदीमध्ये हे उद्यान झालेले आहे. गेली 1 वर्ष झाले इथे हे उद्यान आहे. या उद्यानाचं नाव आहे हरिपाठ बालउद्यान. तर तुमच्या घरात कोण लहान मुलं असेल किंवा तुमची कोणी मुलं असतील तर तुम्ही सुद्धा त्यांना नक्की इथं घेऊन या. खरंच एक चांगला, एक स्मॉल आणि चांगलाच प्लेस आहे इथं खेळण्यासाठी मुलांना. आणि आपलं शॉप सध्या बंद का असतं, चालू का होतं हे सांगतो. गॅस आपल्याकडे एकच राहिला कारणामुळं ऑड डेला मी आहे ना शक्यतो शॉप बंद ठेवतो की गॅस थोडासा पुढं चालेल म्हणून. कारण की गॅस 5 तारखेपासून नॉर्मली 20% डिस्ट्रीब्युशन होणार आहे असं समजले. पण ही गोष्ट खरी आहे का नाही माहिती नाही. त्या कारणामुळं सध्या आपण शॉप बंद ठेवतो आहे, चालू ठेवतो आहे. आणि ज्या दिवशी बंद आहे ना त्या दिवशी पूर्ण वेळ सियालाच द्यायचा प्रयत्न करतो आहे मी. कारण की तिचं हे बालपण परत येणार नाही. तर आपल्या मुलांचं बालपण हे परत येत नसते मित्रांनो. त्यांच्याबरोबर पण वेळ घालवा, कारण पैसा हा कधी ना कधी कमवतोच आपण, पण जी गेलेली वेळ आहे ना ती परत आणता येत नाही. त्याच्यामुळं आपल्या मुलांना पण वेळ द्या आणि फॅमिलीला पण वेळ द्या.